हाय हॅलो सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी किशोरी ब्लॉगमध्ये. तर इथे मी सकाळपासून तर ते रात्रीपर्यंतचं रुटीन माझं शेअर केले, शॉर्ट व्हिडिओ घेतलेले आहेत. तर आज आहे ना आम्हाला सगळ्यांना कांद्याची चटणीची खूप आठवण आलेली. तर कांदा टोमॅटोची चटणी ते मस्तपैकी बनवलेली आहे. अगदी साध्या पद्धतीने बनवलेली. पाहू शकता मस्त सगळं काही परतवून घेतलं. कांदा टोमॅटो शिजवून त्यामध्ये लाल तिखट मीठ चवीनुसार सगळं घालून घेतलं. पाण्याचा हुक्का मारून एक वाफ काढून घेतलेली आहे. पाहू शकता मस्त अशी लालसर चटणी तयार आहे. त्यानंतर इकडे चपात्या करून घेत होते आणि एकीकडे मखाण्याची खीरसुद्धा बनवली होती, कारण की सुतक संपलेलं ना आमचं. तर सगळे देव वगैरे धुवून घेतलेले, घर वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि देवांसाठी नैवेद्य म्हणून म्हटलं गोडाचा काहीतरी करावं. तर इकडे मखाण्याची खीरसुद्धा बनवली आणि स्वामींनासुद्धा नैवेद्य दाखवून घेतलं. मी लोणचं काही घातलं नाही आणि पाऊस पण बाहेर इतका पडतोय, खूप पाऊस पडतोय. तर म्हटलं आता शिजवूनच लोणचं बनवायचं आहे लिंबाचं. आता घेते करून स्वच्छ अशी येते, पाण्यात बुडवून ठेवते त्यांना 10 ते 15 मिनिटं आणि मग कटिंग करायला घेते. मसाला लावून पेरू खात होती, त्याचा आनंद घेत घेत लिंबूसुद्धा कटिंग करून झालेले आहेत, बिया काढून घेतलेल्या आहेत. आणि ह्याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर माझ्या चॅनलवरती आहे. लिंबाचं सॉस किंवा लिंबाचं गोड आंबट तिखट लोणचं आपण म्हणू शकतो. मस्त असं लोणचं झालेलं. संध्याकाळी लोणचंसुद्धा रेडी झालेलं. त्यानंतर आहे ना संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली. तर पुढे पाहालच तुळशीला वगैरे दिवा लावून घेतला, स्वामींना महाराजांना दिवा लावून घेतला. तसा देवघरामध्ये सतत दिवा तेवत असतो आणि तो मला आवडतोच. एकीकडे एक माळ जप करून घेतलं. स्वामींचे 3 अध्याय जे आहेत ते वाचून घ्यायचे. त्यानंतरचं रात्रीचं रुटीन. मग रात्री जेवणामध्ये हलकंच काहीतरी बनवायचं. तर डांगर घालून मिक्स डाळ वगैरे घालून घेतलेल्या आणि तेच तिखट बनवलेलं, भात बनवलेलं आणि लोणचं होताच. त्यानंतर भजी काढले होते. अजून भजीसुद्धा मस्त झालेले. एकीकडे गरमागरम भजी आणि एकीकडे सगळं आता जेवण आमचं रेडी झालेलं. महाराजांना नैवेद्य दाखवून घेतलं. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगत चला. लाईक करायला विसरू नका. आणि पाहू शकता त्याला कलर बघा किती सुरेख आलेला आहे. तर चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंच्या दादांच्या अगदी मनापासून धन्यवाद. कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.